अहो ना फायनली गाडी भरायला घेतली पण ही पेटी राव आपल्यात बसत नाही. झाला का कांड? ना भरायचं कॅन्सल झालेलं आहे ना. आपण कल्टी मारतोय आता परत पार्किंगकडं. आजचा आपला आहे तिसरा दिवस बेंगलोरला. दोन लावले लोडिंगला. हे बघा बॉक्स आहेत, या पेट्या आहेत, या भरायच्या आहेत. 8 बॉक्स बसलेत. 100 किलोचे बॉक्स आहेत. 800 किलो माल आहे. सर टाइमपास वारे गाणं म्हणलं की आला की तो हा गा 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 कॅन ड्राईव्ह. आणि त्याच्यानंतर काय आहे, सेव्ह वॉटर सेव्ह नेचर. पण जेवायला थांबलोय. मस्त शेंग भाजी. तिकडे आपले कार्यकर्ते आहेत. जेवण करू आणि आता निघू. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आपण इरोडला गाडी खाली केली काल आणि आपण आलो होतो बेंगलोरला बमसुंदरा पार्किंगला आपण थांबलो होतो. तर गाड्या तर एवढ्या दुनियाच्या आहेत ना भावांनो, काय नावच काढू नका. तर चला, आपल्याला भेटले पुण्याची ऑर्डर. पुण्याचा आपण काय माल भरत नाही, पण काय पर्याय नाही, गाड्या लय आहेत. त्यामुळे म्हणलं चला जाऊया, कारण उद्या सुट्टी आहे. त्यामुळं कालच ऑर्डर रात्री भेटली होती त्यांची, कन्फर्म झाली नव्हती, सकाळी झालं. आणि आता निघतोय बमसुंदरा पार्किंग वरून. 15 ते 20 गाडी इथं. मग बाकी ऑफिसला वगैरे इकडे तिकडे किती असतील बघा तुमचं तुम्ही. तर चला, नवीन अशा प्रवासाला सुरुवात होते आपलं बेंगलोर टू पुणा. त्या व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला करू व्हिडिओला सुरुवात. कसं वाजतंय फायरिंग. सकाळी थंडी स्टार्ट केली ना, ते असंच वाजतंय. तर चला, इथून आपल्याला बरोबर जायचंय भरायला 2 किलोमीटर. 10 मिनिटात पोहोचतोय. देवाच्या नावानं चांग भल. जय श्री महाकाल. हर हर महादेव. भावना पोहोचलोय आपण. ही कंपनी आहे बघा. कुठली कंपनी आहे? कॉस्मिक कंप्लेंट्स टेस्ट लॅब. 1.5 किलोमीटर होते आपल्याला तिथून. आता तो बोलला इथं साईडला लाव मटेरियल. फोन करतो तुला, लावतो इथं. चाललंय त्यांचं रेडी करायचं. तोपर्यंत लावले साईडला. करू आरामच चाललाय सगळं. एंट्री करून आलो. तो बोलला 10-15 मिनिटात होईल. झालं की तुम्हाला कॉल करतो. थांबा गाडीतच. येऊन गाडीत येऊन पडलोय. 10 ते 15 मिनिटात लोड होईल. मी होतो अर्धा तास जाऊ दे. 10:30च्या पुढे लोड करणार आहे. 10 वाजलेत आता. चला बघू कसं होतंय. तोपर्यंत पडू व्हिडिओ एडिटिंग करत बसू. सुंदरच्या पार्किंगला मी पहिल्यांदाच थांबलो. मी कधी थांबत नाही त्या पार्किंगला. तिथं काय आंघोळी सोय नाही, काय नाही, बाथरूमची सोय नाही. त्या बाथरूम आहेत पण पाणी नाही. असा लपडा आहे. आपल्याला लागतं गरम कडक पाणी सकाळी आंघोळीला. त्यामुळे मी काल पार्किंगला जाणार होतो, पण रात्री ही म्हणली ऑर्डर आहे म्हणून थांबलो पार्किंगला. नाहीतर मी गेलो असतो रात्री पार्किंगला जाऊन थांबलो असतो. मस्त कडक गरम पाण्याने आंघोळ करून गाडी आज भरून गेली असते आरामात. मुंबई काय ना काय. त्यात रात्री हाय ऑर्डर म्हणलं इथनच भरायचे 1-1.5 किलोमीटर. जाऊ चला पुन्हा. आता पुन्हा फोन असा पण वाजत नाही. म्हटलं थंड दिसतंय आणि त्यात उद्या सुट्टी आहे. त्यामुळे बघू कसं होतंय. म्हणून भरलं. चाकणला खाली करायचंय. तर चला, नवीन अशा प्रवासाला पण आपल्या होते सुरुवात. पुण्याहून काय आपण उधळतच जाणार आहे मुंबईला. काही विषयच नाही. भेटला माल चांगला कुठला इकड तिकडला लांबचा तर भरू, नाहीतर मग सरळ आपल्या अड्ड्यावर. चला घेतोय लोडिंगला. करून घेऊ लोडिंग. इकडं आतमध्ये घाल बोललाय. कुठं इकडं रिवर्स टाकायचे का काय म्हणतोय भाऊ. इकडं आतमध्ये लोड कर बोलतोय. रिवर्स टाकायची असं माझ्या अंदाज. उघडतोय रिवर्सच टाकायला लागल. चला टाकू रिवर्स. इथं कंपनीत गाडी टाकतोय तिथं पक्षी बघा कसला आहे. शेंजरा बनवून ठेवलाय. आवाज ऐका नुकता. हा. लावले गाडी कंपनीत. मागे एक पेटी आहे ती भरायची. चला भरून घेऊ फटाफट. फोर क्लिप न भरायची तेव्हा ती पेटी आहे मागची.
ही पेटी भरायची फोरक्लिप न भरतोय कसं काढतोय काय माहिती. चला घेऊ भरून पेटी आणि अजून काय मटेरियल आहे काय माहिती भरून घेऊ मग बघू पुढचं कसं कसं होतंय. भरून लगेच निघणार आहे आपण काय थांबणार नाही. चाललंय बघा उचलायचं मटेरियल फोरक्लिप न आणि आणून टाकणार डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये. अर पीटी लय मोठे राव 6.5 फुटाची पीटी आहे ती का आपल्यात बसत नाही. दरवाजा तोडायचे भानगड आहे. झाला कॅन्सल माल भरायचं कॅन्सल झालेलं आहे ना आपण कल्टी मारतोय आता परत पार्किंगकडं कारण इथनं 1.5 किलोमीटरच आहे. पण ते मटेरियल बसत नाही आपल्यात पीटी हाईट आहे फुल ते दरवाजाला थटते बरोबर. जरी गेली एकदम फेसोफेस आहे जरी बसवली ना तरी परत काढताना लय अपदा होईल कारण फोरक्लिप उचलतं मग बाहेर वळतं. बसायला बसल एकदम फेसोफेस आहे जागेवर त्यामुळे काय भरलंच नाही. म्हटलं जाऊ दे नको बाबा बसत नाही उगाच काहीतरी डॅमेज करणार आमचं तुम्ही. आपली गाडी 7 फूट हाईट आहे ती आहे 6.5 फूट हाईट आणि आपल्या डोरला खाली माग परत अर्धा फुटाचं हे आहे गॅप आहे पत्रा आहे खाली त्यामुळे ते आत जात नाही. बरोबर फेसोफेस 6.5 फूट आहे ते आपलं आणि त्यात घुसत नाही पीटी 6.5 फुटाचीच पीटी आहे बरोबर. पीटी फोरक्लिप न उचलायला लागते ना त्यामुळे घुसत नाही. तर चला सकाळ सकाळ पनवत लागल्या माल कॅन्सल झाला लय दिवसातनं आणि चला आता जाऊन थांबूया. आता मुंबई भरू आता पुन्हा भरायचं नाही. ओके 2 दिवस झालं पार्किंगला उभा आहे. फायनली आज ऑर्डर भेटते आपल्याला याची मुंबईची. ते पण रेट कमी आहे पण मजबुरी इलेक्शनला पोचायचंय म्हणून भरायची चालली. तर चला आता निघतोय भरायला बघू कसं होतंय. तर नमस्कार भावांनो काल आपण भरायला गेलेलो कॅन्सल झालं. आजचा आपला आहे 3रा दिवस बेंगलोरला. जवळजवळ 5-6 वर्षातनं पहिल्यांदा एवढे दिवस थांबले गाडी बरं का. नाहीतर गाडी थांबत नाही राव. दुसरा दिवस लय झाला निघून जाते पण आज गाडी लयच थांबली सुट्ट्यामुळे त्याच्यामुळं. तर चला निघतोय आता. अजून एक ऑर्डर भेटले भरायला. इथून 10 ते 12 किलोमीटर आहे जाणाऱ्या रोडलाच आहे. इलेक्ट्रॉनिक सिटीला भरायची आणि खोपोलीला खाली करायचं आहे. ते पण ओढून ताडून आले. भाडं कमी 1000 रुपये मार्केटपेक्षा तरी पण ठीक आहे म्हणलं चला इलेक्शनला पोचायचं त्यासाठी निघालोय. तर चला नवीन अशा जर्नीला करतोय सुरुवात बघत राहा. तर देवाच्या नावानं चांग भलं जय श्री महाकाल. चला निघतोय आता म्हणून पार्किंग वरनं. आज तरी बाबा कॅन्सल न होते जाऊन तिथं बसू दे माल कारण पोचायचं आपल्याला इलेक्शनला. तर चला निघतोय पार्किंग वरून. शेडा आपले थांबले. चला जय श्री महाकाल. वातावरण कसं आहे बेंगलोरचं दिवसात थंड आता थोडस गरम होते वर आभाळ बघा आलेला आहे कायम. असला विषय आहे बेंगलोरचा. तर आपल्याला आता आपण बमसंत्रा पार्किंग वरून निघालोय. लय दिवसात त्या पार्किंगला गेलो जाऊन काय गाडीच भरली नाही राव. लटकालटकी काम आहे सगळं. तर चला पोचूया आपण आता. 15 किलोमीटर इथून आपल्याला भरायला जायचं लोकेशन आलेलं आहे. पटापट पोचू आणि भरून घेऊ. आणि इलेक्ट्रॉनिक सिटीला जायला आतला रोडला दाखवला म्हणलं पुढनं ट्रॅफिक असणार टोल नाक्यावरूनच टाकूया. मग डायरेक्ट वरनं जाते ना गाडी ब्रिज वरून. आता खाली सिग्नल आहेत 11 ते 12 सिग्नल लागतील. सगळीकडे थांबत जावं लागेल. मोठे मोठे सिग्नल आहेत त्यामुळे इकडं आतनं टाकले रोड. टोल आहे इकडून वरच्या हायवे आलो का नाही एक सुद्धा सिग्नल लागत नाही ट्रॅफिक लागत नाही. गाडी सनाड जाते 7-8 किलोमीटर सिटीत बघायला लागत नाही. भला टोल जातो पण गाडी सनाड जाते. कटला सिग्नल नाही पिढी वगैरे नाही ब्रेक नाही काय नाही. त्यामुळे इकडे यायला बरं वाटतं. गडबड असेल तर इकडंच यायचं. आता खायनं 2 तास तरी जाते मिनिमम 7-8 किलोमीटरला असा विषय आहे. त्यामुळे वरनं टाकल्या आता खाली उतरून लगेच लेप मारायचं तिथनं भरायचे आपल्याला. खाली उतरलोय आपण बघू शकता. मेट्रो स्टेशन कुठलंही नावही मला माहित नाही. इलेक्ट्रॉनिक सिटीच्या तिथं आहे. आणि आता इथून लेप घ्यायचा आपल्याला. लेप मधून असं फिरून जायचंय. समोरून लेप घ्यायचा आणि पोचू. राहिले किती माहिती आहे का 1 किलोमीटर राहिले. मग काय आलंच की चला. कंपनीत पोचलोय. लावले बघा लोडिंगला अजून लावली नाही. मी तुम्हाला थांबा अर्धा तास मटेरियल रेडी होते ते झालं की पटकन भरून घेऊ. तोपर्यंत आराम करू. चला व्हिडिओ एडिट करत बसू. पाहून लावले गाडी लोडिंगला चालू आहे. बघूया आता काय लोडिंग करतायत. चला दोन लावले लोडिंगला. हे बघा बॉक्स आहेत या पेट्या आहेत या भरायच्या आहेत. डायरेक्ट खोपोली त्या अण्णाला मदत करू लागतोय रश्या आवळायला. अन्नाची ओपन पेटी भरली. ही मुंबईची गाडी
ह्याची भरायला भिवंडी आणि आपली चालली खोपोली. चला लोडिंग करून घेऊया आणि निघूया. 8 बॉक्स बसलेत, 100 किलोचे बॉक्स आहेत. 800 किलो माल आहे गोदरेजला, खाली होईल खोपोलीला. चला झाले भरून, आता निघूया. दरवाजा लावतो आणि निघूया. गाडी भरून रेडी झाली. पहिलीच असली कंपनी पहिली, गाडी भरायच्या आधी पेपर रेडी आहेत बघा. हा चला आता गाडी भरली. अजून एक ती मुंबईची गाडी आहे पलीकडे, ती भरायची आणि निघायचं. तर चला निघूया, करतोय आपण नवीन अशा प्रवासाला सुरुवात. बघत राहा. पण कंपनीतून निघालोय आपण, लागलोय बघा रस्त्याला. खालच्या रोडने यायला लागलं, कारण वरनं आता पुढे जाऊन युटर्न मारावं लागत होता आणि ते सिग्नल होता जाम, त्यामुळे काही न आलो. सगळं सिग्नल लागल्यात आता. फक्त महत्वाचं काम आहे डिझेल टाकायचंय. कांडी लागल्या लोक आहे, डिझेल टाकायचं राहावं लक्षातच नाही. आता पुढे कुठेतरी डिझेल टाकू. इथं तर लेपला उतरायला पण जागा नाही. पुढे भारतच्या पंपावर टाकू, नाही तर परत युटर्न मारून पुढे यायला लागल. इथं आता एक भारतचा पंप आहे, तिथं टाकू आणि मग निघू. चला बघू शकता भावानं कसं आहे जाम संध्याकाळचं इकडे बेंगलोरला. असा दणका असतोय, यासाठी लवकर निघायचं असते. 3:30-4 वाजलेत, तसे 4 वाजता लागते. ह्याच्या पुढे अजून 5 वाजता जर आलो असतो ना, आगा गा 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 लय बेकार अवस्था असते. आता जरा कमी आहे. चला आपलं कान 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 नाही रोडला लागून निघून जाऊ, कारण सुट्टे असल्यामुळे जरा ट्रॅफिक आहेच. आपण डिझेल टाकाय थांबलोय, डिझेल टाकायचंय. अरे बाबा लय लाईन लागल्या. त्यात पाऊस यायला लागलाय बघा. हो का आला का? आत्ता येणार आहे, कारण मगाच्यानं गरम होते. पाऊस येणार आहे जोरदार. ये बाबा ये. पाऊस आला, गाडी सगळी घाण करून टाकणार. बसवाले कुठनं आले ते काय माहिती. अरे बसवाल्यांचं वस्तूवर आपलं होणार ना. एकाच कंपनीची आहे ती सगळी. एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ये जरा गारवा होऊ दे. गाडी घाण होणार बाबा. असू द्या, गाडी धुवायला येईल घरी जाऊन, काय विषय नाही. पाकच संपलं होतं, म्हणलं इथं 1000 रुपयाचं टाकावं, त्यामुळे HP पंपावर घेतलं. तोपर्यंत पाऊस आलाय राव. 1000 रुपयाचं टाकलं म्हणजे पुढं जाऊन निलमंगल्याच्या पुढं टाकायला भेटतं, काय विषय नाही. चला टाकू आणि निघू. झालं बाबा. सर टाइमपास वारे गाणं म्हणलं की आला की तो हा गा 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 ये बाबा. गारवा कर तेवढा. 700-800 किलो माल आलाय बरं का आपला, त्यामुळे काही विषय नाही. तरी पण काटा करणार मी, मगच बॉर्डरवर जाणार. तो म्हणला 100 किलोची पेटी, 8 पेटी आहे रे बारक्या बारक्या. हा पावसाचं पडल्यावर पहिला पाऊस वास लय भारी होतो मातीचा. असला भारी येतोय का नाही, लय भारी वाटतंय राव. लय दिवस झाले मिस करत होता हा वास. आला बघा, लय वेगळा सुगंध येतोय. हा कुणा कुणाला आवडतो हा पाऊस पडल्यावरती जो स्मेल येतो तो, लय खतरनाक. बाई कुठं बघतोयस निनकुंडळून? अवघडच आहे. बरा कॅमेरा ऑन होता. कसला आलंय भिंगरी बघ ना, इकडे तिकडे भिंगरी आले. पोहोचलोय नाईस रोडला. हा बघू शकता, नाईस रोड म्हणजे बँगलोर बायपास. टोल फाडणार आपण. टोल वाढलाय राव, मला वाटलं 250 आहे, पण 300 झालाय काहीतरी. चला हा टोल क्रॉस करू आणि पुढं चहा प्यायला थांबू कुठं आपल्या अड्ड्यावर. आता नॉनस्टॉप जाऊ. आता काय थांबायची इच्छा नाही बेंगलोर मध्ये. वाजलेत 5 आणि आपण थांबलोय चहा प्यायला. या चहा घ्यायला. का लय भांगार चहा. इच्छाच गेली चहा प्यायची. चहा ड्रॉप भावनो असला भांगार चहा होता ना. गा पाक तोंडाचं बेकार असला. काय मी आयुष्यात पिला नाही कधी असला चहा. म्हणलं आपण काय राव घेतला चहा. रस्त्याने फिरत होतं स्कूटीवर. कशाच काय लय घाण चहा दिला राव. तर कावाचा चहा होता काय माहित, दुपारचा होता का काय, लय बेकार. सगळं तोंड खराब झालं. त्याला आता आपण पोचलो निलमंगल्याला. आपल्या अड्ड्यावर जाऊन चहा घेऊ आपला. चहाची तलब तर झालेली बसतं, पण घालवलंय ना पाक तोंडाचं वाटोळ. बेकार. थर्मस मधला चहा यासाठी पित नाही आपण. आता सगळ्या रोडनं फ्रँचायसी झाल्यात आपल्या इकडल्या सलगर चहाच्या, त्यामुळे इकडे चहा भारी भेटतो. आता पहिला भंगार भेटायचा, पण आता टॉपचा चहा भेटतो. चला आता आपण जाऊ टोल नाक्यावर, डायरेक्ट चहा घेऊ आणि मग निघू. भावना वातावरण कसं झालंय हाय का ना की आपण. हा नाद करते काय बेंगलोरचा विषय खोलातला. कसं दिसतंय? आता सोडतोय बेंगलोर. वैतागलोय बेंगलोरला.
2 दिवस काढलं राव, तिसऱ्या दिवशी गाडी भरली आज. बेकार बेकार बेकार. तर भावना पुढे एक टोयोटाची गाडी चालली बघा, कार कॅरियर गाडी आहे मोठी. लॉंग डिस्टन्स ठेवा लागतो या गाडीला, लिहिलंय पण त्यानं. आणि त्याच्यावर रूल लिहिलेत बघा ट्रॅफिकचे, उभे ट्रॅफिक रूल्स, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. आणि त्याच्यानंतर काय आहे, सेव्ह वॉटर सेव्ह नेचर, डोंट यूज मोबाईल विल ड्रायव्हिंग. हा मी करतोय बरं का सध्या ड्रायव्हिंग करत मोबाईल यूज. ऑलवेज वेअर हेल्मेट, हेल्मेट घाला. चांगला संदेश दिलेत भावानं की 42 ची गाडी आहे कार कॅरियर. मस्त मस्त मस्त. कंपनीने टाकलंय का भावानं टाकलंय काय माहिती, पण मस्त आहे संदेश तर चांगले दिलेत. असं प्रत्येकाच्या गाडीवर पाहिजे, नाही तर उगाच काय पण लिहितात गाडीवाले. यांच्या इकडल्याच गाड्यावर काय पण लिहिलेलं असतं, हरियाणा बिर्याणा. भारी भारी संदेश दिला भावानं. बेस्ट ऑफ लक भावा. कारच्या कंपनीच्या पंपावाले डिझेल टाकी आपली फुल करायची चालू आहे. मस्त अशी डिझेल टाकी फुल करू आणि फ्रेश व्हायचं मत आपल्याला. काळ किट तोंड पडले, कालपासून आंघोळ नाही राव 2 दिवस. सणावारात सुद्धा आंघोळ नाही. बघू शकता बा कसला चेहरा झाला आंघोळ नसणी केले. मग आंघोळ तर करत नाही, गार लागते. आता फ्रेश होतो, हातपाय तोंड धुतून मग निघतो, त्याशिवाय मजा येणार नाही. भावना मस्तपैकी फ्रेश झालो. आता चहा घेऊया इथं पेट्रोल पंपाच्या शेजारी, इथं चहा भेटतो. मस्त असा चहा घेऊ आणि मग कल्टी मारू. टकाटक झाला बघा, टिळा बिळा लावून खाऊन या. हा नाद करती काय. हा चला चहा घेऊया आणि निघूया. आपल्याला चहा बिस्किट चालू आहे आणि लगेच कल्टी मारायची. आपण पोहोचलोय शिर्याला आणि आता शिर्याच्या अलीकडे आहे, तसं शिर्याला नाही अजून. आता शिर्याला जाऊन 12 डब्या मस्तपैकी जेवण करू. 4-5 जणांचा ताप आहे आपला, मुंबईवाली सगळी. आज गाड्या निघल्यात भरपूर अशा बरं का. आणि गाडी भरल्यावर जवळजवळ मला 5 ऑर्डर आले असतील. 5 गाडी भरायच्या आधी 2 दिवस कोणी विचारलं पण नाही राव. मालच नव्हतं तर करणार काय मार्केटमध्ये. होते माल पण रेट डाऊन. तरी पण आपण आज भरलाय ते पण रेट डाऊन भरलाय सकाळी गडबडीत. आणि भरायला गेल्यावर मला 4 ऑर्डर आले राव मुंबईचे. असा खेळ झालाय. चला ठीक आहे, आपण जुगाड केलंय त्याचं म्हणजे कमी ना आलो त्याचं भरून काढलाय भर. आपण लेवल लावले, दुसरा माल टाकून एक भेटला येता येता ढकलला घेऊन आलोय. तर चला आता 12 डब्यावर थांबू, डायरेक्ट जेवण करू आणि मग पुढे जाऊन कुठं झोपेल तिथं झोपू. भावानो बिग बॉस बघत बघत चालू आहे टाइमपास यांचा कालवा बघत बघत. पण मागच्या सीझनची मजा या सीझनला नाही बरं का भावानो. मागच्या सीझनला जी आपली माणसं होती ना सगळी, आता ती मजा नाही राहिलेली यात. मजा येणं झाली. चला असू द्या, काही विषय नाही, तरी पण टाइमपास होऊन जातो आपला. भावानो जेवायला थांबतोय आपण आता. भारत धाबा आलाय बघा. मस्त असं जेवण करू आणि कल्टी मारू. चला थांबूया, मग गाड्या पण आहेत आपल्या सोबत. जेवण करू नाही घेऊन जाऊ. आला आपला अड्डा. जेवायला थांबलोय. मस्त शेंग भाजी, तिकडे आपले कार्यकर्ते आहेत. जेवण करू आणि आता निघू. लय भूक लागले राव, 2 दिवस झाला भात खातोय. आज रोटी आल्यात 3ऱ्या दिवशी. मस्त जेवण करू, झोप येईल तिथं झोपू. इलेक्शन बिलेक्शन गेलं विषय नाही. त्याला ओळखता का. हो ना. मस्त असं जेवण झालं, शेंग भाजी मस्त दणका लावला आणि आता आम्ही निघतो बघा. एकदम 4 तापात 4च आहे बघा. इकडे 3 आहेत, अजून 14 पुढे एक माग आहे. आता झोप येईल तिथं झोपणार आहे. हो माणूस तेवढा झोपणार नाही बघा, कंटिन्यू जाणार आहे. आम्हाला झोप येणार आहे 100%. बघू आता कसं होतंय. चला निघूया आता. भावना मस्त असं जेवण केलं, कल्टी मारले बघा. आता जिथं झोप येईल तिथं झोपू. मस्त असं लोड घ्यायचा नाही, ले टेन्शन घ्यायचं नाही. हार कसा वाटतोय गाडीला नक्की कमेंट करून सांगा. काय का नाही ना अद्यापात विषय कडक दिसतोय हा कलर. भावना आपण पोहोचलोय चित्रदुर्ग्याला. आता रस्त्याने आपली सगळी फॅमिली मेंबर गाठ पडतात, थांबायला लागते. आपल्या बरोबर 4-5 गाड्या आहेत त्या संकट, ती बी मागणं थांबते. त्यातली म्हणलं जाऊ दे तुमची पुढे, चला माझा काय टाइमपास रस्त्यानं असणार सगळ्या. त्या असाच धिंगाणा असतोय रातभर.
चित्रदुर्ग भास्कर असतो तिथनं पुढे जरा कमी होतं. इकडे राईडला 13 नंबर जातात कार्यकर्ते सगळे जास्त करून. आपण आपला 4 नंबर शिवाय जुळत नाही आपल्याला. येताना आपण 13 नंबर धावले, आता जाताना 4 नंबर एका रेषेत नॉन स्टॉप. आता झोप काय अजून आलेली नाही, दाबून जीवली राव. पण झोप काय येईल असं वाटत नाही, कारण झोपली 2 दिवस घंटे झोप येते डायरेक्ट ओबळीपर्यंत हाणू. पण एकाला चौघातल्या एकाला जरी झोप आली तरी झोपावं लागणार आहे. काय संकट गाडी आहे, काय विषय नाही. बघू येईल झोप, तिथं झोपू. आता कोणाला पण झोप येईल त्याला, तर दाबून जेवले जिथे, त्यामुळे झोप येणारच 100%. आता वाजले 11. जवळजवळ आपलं टायमिंग आहे 2चं झोपीचं. 1 होतं, 1चं 2 केलंय बरं का मी. गावाला राऊंड 2चं झाले टायमिंग. 2ला झोपायचं, निवांत उठायचं, लय लोड घ्यायचा नाही, मग काय टेन्शन नाही. चला पोहोचायचं होतं मुंबईला, पण काय आता काय गरज नाही. आज उद्या गाडी पण खाली होणार नाही, कारण मुंबईचा पण माल नाही, अलीकडचा माल आहे आपला खोपोलीचा, गोदरेजचा, असा विषय आहे. त्यामुळं बघू कसं होतंय तसं. कारण मग पुढचा माल असता तर गेलो असतो नॉनस्टॉप, उद्या पोचलो असतो. काय गरज नाही, जाऊ चला. गेले बघा दादा, थांबलो दादांसाठी गाडी घेतली, मोकळी गाडी चालली हॉस्पिटलला, डाळिंब एक्सप्रेस. आता खत भरणार डायरेक्ट सांगोला जत कुठं असेल तिकडे डिलिव्हरी. भारी आहे ना. त्यांचा आता द्राक्षाचा सीझन पण चालू झाला बरं का भावानो. द्राक्षाचा सीझन लय खतरनाक चालतो, द्राक्ष डाळिंब मोठ्या गाड्यासनी लय भारी. जत सांगोला कलकत्ता आसाम पर्यंत येते ती, रस्त्यानं सगळी भेटते ती. तर चला असं त्या काय विषय नाही. अजून धारवाड आहे बघा 250 किलोमीटर, हाणायचं 250 मग झोपायचं. 4 वाजता झोपू. बघू आज नाईट निघते आपल्याला, कारण झोपली 2 दिवस निघली तर पाहिजे 100%. आता मस्त अशी जुनी गाणी लावतो आणि चालू करतो रनिंग. हो ना, बरोबर वाजले 2 आणि आपण पोचलोय आता मला वाटतंय हावेरीच्या आसपास आहे. चहा प्यायला थांबल्यावर चहा घेऊ आणि मग निघू. झोप वगैरे काय अजून आली नाही, कशी काय माहिती, पण नाही आली. 2 दिवस सगळंच झोपलोय, त्यामुळे झोपायचा काही विषयच नाही. तर चला इथं थांबलं, आता चहा घेऊ आणि निघू. बाकीची कार्यकर्ती कुठे आहेत आपली, येत आहेत. 2च आहे आम्ही पुढं, बाकी 14 फुटवाली मागच आहेत. अवघड आहे, ते अजून आलीच नाही वाटतं. भावना आपण जवळजवळ 11 वाजता ह्याच्यात निघलेलो. आपण भारत धाबा शिऱ्यावर निघलो होतो. जवळजवळ आता 3 वाजलेत. आपण बांकापूरचा टोल आता क्रॉस केलाय आणि आता हुबळी रोडला लागलोय. झोप काय अजून आलेली नाही बरं का. आता हुबळी क्रॉस करूनच मुल्ला धाब्याच्या आसपास जाऊन झोपू असं प्लॅनिंग आहे. एक कार्यकर्ता आमचा झोपला मागच, आता आम्ही 3घच आहे. एक 14 फुटी 2 पिकअप, मस्त जाऊन झोपू. आली झोप, मध्ये आधी काही येणार नाही. आता झोप 100% नाही येणार, कारण झोप गेलेली आहे. झोपाचं टायमिंग पण संपलंय. 3 वाजलेत, 4-4:30 वाजेपर्यंत पोहोचतोय. मस्त झोपू, सकाळी निवांत उठू आणि निघून जाऊ. म्हणजे कंटाळा पण निघून जातो आणि गाडी चालवाय पण बरं वाटतं. नाही झोप आली तर पुढं जायचं असं काही प्लॅन नाही, झोपून तिथंच दारवाडा झोपू. म्हणजे दिवसभर भारी वाटतं गाडी चालवायला. त्या दुपारपर्यंत जातोय कराडात, काही विषय नाही. चला, रात्रीची गाडी चालवायला पण लय भारी वाटते बरं का भावांनो, कारण लय खतरनाक वाटते रात्री. ट्रॅफिक नाही, काय नाही बघा, कसा दणका विषय आहे. अजिबात काय विषय नाही, टकाटक चालली गाडी. गेअर घ्यायला लागत नाही, काय नाही. एक गेअर लावला की सनाट चालली. त्यामुळे आपलं मस्त वाटतं गाडी चालवायला. पण गाडी पण स्मूथ चालते. आणि त्यात थंडी नॉर्मल आहे बरं, एवढी थंडी नाही. थंडी लय असली गोळ होतो सगळा, पण थंडी नाही एवढी. आणि मी जर्किंग वगैरे काय घातलेलं नाही, बघू शकता मी तसंच आहे. नाही तर जर्किंग घालायला लागतंय इकडे. तिकडं राहू का, पाऊस पडला आज दिवसभर, त्यामुळे थंडी वाजली. आता काय विषय नाही. उद्या काय अशी पण सुट्टी आहे, उद्या इलेक्शन आहे, सुट्टी आहे. त्यामुळे काय उद्या गाडी खाली होऊन नाही, परवा दिवशी होईल. खाली करू आणि मग भरायचं बघू. परत रिझल्ट पण आहे, बजेट फुटणार आहे. सगळा कालवान घोळ आत्ताच आहे. ते आत्ता उपरा आपण गाडी भरतो, काय विषय नाही. इकडे येत नाही आता साऊथला, आता शक्यतो लांब भरतो. साऊथचा नाद फिरीत नाही, कारण सुट्टी आहे त्या सगळ्या इकडं.
पण गाडीचं थोडस काहीतरी काम असल्याचं वाटतंय राव. एवढं 15 दिवस घरी होती, माल टाकलाय, अशी गाडी क्रॉस चालते. काय विषय नक्की काय माहिती, आता पाट्यावाल्याला दाखवायला लागेल सेंटर बोल्टचा काय विषय आहे का काय. अशी क्रॉस चालते एक साईड, का माल गेला एक साईड काय माहिती. तर जाताना काय समजलं नाही, आता येताना मागच्या गाडीवाली म्हणते तुझी अशी गाडी क्रॉस चालते, मला पण समजलं नाही. बघू आता थांबल्यावर बघितलं तर काय अशीच वाटते सरळ. तर प्लेन रोड असं प्लेनला कुठंतरी लावू आणि मग समजून जाईल की काय घोळा आहे तो. मला तर वाटतंय पाट्याचा काहीतरी घोळा असेल मागच्या, कारण पुढचं पण पाट्याचं वाजतंय कडकड काहीतरी, पण नट वगैरे ढेरी झाले का काय. कारण आता वजन आहे ना गाडीत, वजन भरलं की समजतो गाडीत काय घोळा आहे. आता मोकळी चालवायची म्हणलं काय कळायचं घंटा. तर बघू आता उद्या कराडात गेल्यावर बघू ना की काय विषय आहे, समजून झाला आपलं. हुबळीला पोहोचलोय आपण. बघू शकता हुबळी शांत गाढ झोपेत आहे. तर हुबळी बायपास एवढा हाणायचा. आता वाजले 3:30, अजून अर्ध्या तासात पोहोचतोय पलीकडे आपण. अर्धा ते पाऊण तास, संध्याकाळचा अर्ध्या तासात पोहोचतोय. मुलं डाब्यावर 4 वाजतील, 4 सव्वा 4. जाऊन झोपतो, पडी मारतो आणि निवांत उठतो. बघू शकता रोडचं काम तसं झालंय बऱ्यापैकी. पुलाचं या लवकर होईल पूल आता. एकदा झाला की सनाट कुठं ब्रेक यायची गरज नाही. बायपासचं पण काम लवकर होऊ द्या, आणि झालं की डबल टोल घ्या माहिती झालं. पहिला 250 होता, आता किती घेतली काय माहिती. रोड बनवला की टोल घ्यायला तयार झाली. तर हे नंदीवाल्याचाच टोल आहे. इकडं काम चालू झालं की तिकडं नाईस रोडला टोल वाढवलाय. असलं काम आहे यांचं. इकडचा पण वाढीव दिली काय सांगावं यांचं. कमीत कमी 300ला वर असणार आहे टोल परत नंतर 40 किलोमीटरला. बघू शकता अजून काम चालू आहे. ह्याला जवळजवळ वर्ष जाईल मला वाटतं सगळं व्हायला. अजून मिनिमम 8-9 महिने जातील, लवकर होत नसते काम. पाहून लागलं एकदाच चांगल्या रोडला धारवाडच्या. आता काय 4 लाईन आहे सनाट बेळगाव पर्यंत. बेळगाव पासून थोडासा खराब, पण सगळी 4 लाईन जातात पुण्यापर्यंत. या सिंगल रोड एवढाच आहे पट्टा झाला एकदाचा. लय वेळ घेतला राव, 4:30 वाजले. चला आता झोपलं पाहिजे. झोप अजून नाही बरं का आलेली मला. सिंगल रोडला आलेली जरा, गेली बुडली परत. आता झोपूया, नाही झोपलंच पाहिजे. विचार होता जायचं बेळगावला, पण नको, झोपून टाकू. चला आपण पोचलोय मुल्ला धाब्यावर. 5:45 झालेत आणि झोपूया. 5, 6, 7, 7:30 पर्यंत झोपू. 3.5 तास झोपू आणि उठून निघून जाऊ. सकाळी 8 वाजू दे, 8 वाजता उठू, काय विषय नाही. 4 तास झोपू मस्त पैकी आणि सकाळी उठून निघून जाऊ. तर चला गुड नाईट, झोपूया.